तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग दाखवते। सगळ्यात आधी कंबर मोजून घ्यायची। तर इथं कंबर आहे आपली 30 इंच आणि पूर्ण उंची आहे 13.5। शोल्डर व्यवस्थित करून आपल्याला पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे। आपण सगळ्यात आधी अस्तर कटिंग करून घेऊया। आधी आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे, कारण बाहीसाठी लागणारा कपडा आपल्याला काढता येईल ना। कंबर आपली 30 इंच होती, तर 30 मध्ये 4 इंच ऍड करायचं। 34 होतात, तर 34 चा चौथा भाग करायचा। 9 चौक 36, तर 8.5 होईल। 8.5 इंच होईल। 8.5 मध्ये 1.5 इंच आपल्याला ऍड करायचं आहे, तर 10 इंच। इथं आपल्याला 10 इंच माप घ्यायचं आहे। बरोबर 10 इंचावर मार्किंग करून घ्यायची। आणि उंची घ्यायची आहे आपल्याला 13.5 प्लस 1 इंच 14 इंच 14.5। तर आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंचावरती। 5.5 इंच शोल्डर आणि मोंडा पण घ्यायचा आहे 5.5 इंच। इथे आपण बॉक्स ड्रॉ करून घेऊयात आणि 1.5 इंचावरती आपल्याला मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। पाठीमागचा गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर इथे पाठीमागचा गळा आहे 10.5 इंच। तर आपण इथं घेऊया 11 इंच। 11 इंच आणि गळा रुंदी 2.5 इंच घेऊया। 2.5 इंच आणि हा पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा। साडे 11च्या अर्ध, 11च्या अर्ध म्हणजे 5.5 इंच आणि त्याच्या अर्ध बरोबर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये आणि 1 इंच बाहेर असं मार्किंग करून घ्यायचे आहे। तर आपण इथं गळ्याला आकार देऊन घेऊया। तर मी इथं पान गळा करणार आहे।
आता समोरच्या भागाची पण 13.5 प्लस 1 इंच 14.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. आणि 5.5 इंचावरती मोंडा. आणि मोंडा खोली पण 5.5 इंच. इकडं पण आपण मार्किंग करून घ्यायची आहे, कारण कमी जास्त नको व्हायला म्हणून. अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे समोरचा मोंडा. आणि इथून 1 इंचावरती मार्किंग करून आपल्याला मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला समोरच्या मोंड्याचा आकार. तर आता आपल्याला गळा रुंदी 6 इंच घ्यायची आहे. गळा खोली, गळा रुंदी 2.5 इंच. आणि गळ्याला व्यवस्थित गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथून 1 इंचावरती, इथून 3.5 इंचावरती, इथून 4 इंचावरती हे असं आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे 2.5 इंच, हे आपलं 10 इंचावरचं मार्किंग राहिलेलं होतं ते मी करून घेतलेलं आहे. इथून 1 इंच वरती घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा आहे. हा इथे व्यवस्थित आकार दिलेला आहे आपण. आणि हे आपल्याला इकडे 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. आपण इथं कमी केलं ते आपल्याला इकडं वाढवून घ्यायचं आहे. हे झालं आपलं प्रिन्सेस कटचं तयार. आता आपण कटिंग करून घेऊया. तर आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. हे बाहीचं इथून इथं मोजून घ्यायचं. हे आहे 7.5. ह्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं आहे. तर होईल 7.5, 8, 9 इंच. हे बरोबर मी 9 इंच घेतलेलं आहे. आणि बाही आहे आपली 9ची, 9 प्लस 1 इंच. 10 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. 10 इंच. आणि 3 इंच आपल्याला बाही उतार द्यायचा आहे. पफ स्लीव आहे त्याच्यामुळे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे 3 इंच. 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला. बॉक्स काढून घेऊया आपण.
आता इथून बघा मी बाहीला असा आकार देणार आहे आणि तोच हाच आकार आपल्याला इथून द्यायचा आहे. ठीक आहे. आणि हा समोरचा. हे झाली आपली बाही तयार. हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि हे सर्व माप आपल्याला पिसावरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पाठीमागचा गळा आपण कट करणार नाही आहोत. ब्लाऊज स्टिच करताना आपल्याला तो कट करायचा आहे. हे अशा पद्धतीने पूर्ण कट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज कट करून झालेला आहे. आता पुढच्या ब्लाऊजमध्ये आपण या ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत.